त्र्यंबकेश्वर से गिरनार तक विजय रथ यात्रा का आयोजन स्वामी समर्थ साप्ताहिक केंद्र डबोली द्वारा किया गया। यह रथ यात्रा फेड रोड के लक्ष्मीनगर सोसाइटी में 29 दिसंबर रविवार को दोपहर 3:30 बजे आध्यात्मिक सत्संग के साथ संपन्न हुआ। इस दौरान आबा साहेब मोरे का स्वागत सूरत शहर के मेयर दक्षेश भाई मेवानी ने किया। इस दौरान सूरत शहर के कॉरपोरेटर स्वर्णाबेन जाधव, कॉरपोरेटर ज्योतिकाबेन, कॉरपोरेटर जितेंद्र भाई सोलंकी, चेयरमैन वाहन परिवर्तन सोमनाथ भाई मराठे, कॉरपोरेटर ज्योतिबेन, संचालक मनसुख भाई पन्ना, अध्यक्ष अजय भाई देसाई, उपाध्यक्ष केतुर भाई गांधी सभी महानुभाव उपस्थित थे। आबा समोर आले आहेत सुरतमध्ये, गुजरातमध्ये सुरतमध्ये इथं स्थान प्रकट केले त्यांनी। आपण लोकांना काय संदेश देऊ शकता याच्यानुसार? आपण सत्संग आता कुठून तर कुठं चालू आहे तुमचं? आता परमपूज्य गुरुमाऊलींच्या आशीर्वाद मार्गदर्शनाने आपण हे जेवढे आपले दिंडोरीपणी सेवा केंद्र आहे या सर्व केंद्रांवर आपण बालसंस्कारापासून असे सगळे उपक्रम की जे प्रत्येक कुटुंबासाठी गरजेचे, याच्यावर मोफत मार्गदर्शन पूर्ण विश्वभर हे काम चालू आहे। आणि आता गुजरातमध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणावर रथयात्रेच्या निमित्ताने हे काम आपण व्यापक होतं आहे। आणि लवकरच गुरुमाऊलींचा गिरनार येथे मोठा एक सत्संग मेळावा आंतरराष्ट्रीय स्तरावर आपला तो होणार आहे। आणि त्याच्या पूर्व नियोजनासाठी त्याचा पूर्व कार्यक्रम म्हणून आज आपण इथं ठेवला होता। आणि इथं सर्वांपर्यंत ही माहिती लोकांना नशामुक्ती व्हावे यासाठी तुम्ही काय संदेश देऊ शकता? आता या नशामुक्तीसाठी सर्वप्रथम त्यांचं मानसिकता चांगली व्हावी यासाठी जे काय आपल्या ऋषीमुनींच्या काळापासून ज्यांनी जे काही आध्यात्मिक साधनांसहित मेडिटेशन असो किंवा काही आयुर्वेदामधले उपचारसुद्धा काही सांगितलेले, हे उपचार आपल्या माध्यमातून आत्तापर्यंत हजारो लाखो लोकांचं नशा वेगवेगळ्या प्रकारचे व्यसनमुक्ती आपल्या माध्यमातून झालेली आहे। आणि ती सर्वांपर्यंत पोहोचवण्याचं काम या केंद्रातून चालतं। गिरनारमध्ये आपण अजून परिक्रमा आपली होणार आहे त्याच्याबद्दल? आता गिरनारचा कार्यक्रम जो आहे की आज सर्व प्रकारचे जे प्रदूषण आहे, संस्काराचा अभाव, पर्यावरणाचं प्रदूषण, शेतीमध्ये केमिकलचं प्रदूषण, हे सर्व प्रदूषण आपल्या परिसरातले हे सर्व दूर व्हावे या दृष्टीने ते मेळाव्याचं नियोजन आपण सर्व करत आहोत। त्र्यंबकेश्वर दिंडोरीहून नाशिकहून आबा समोरे आले आहेत सुरतमध्ये। खूपच त्यांनी लोकांना इथं मार्गदर्शन देऊन त्यांनी पुढच्या भावी पिढीला एक चांगलं त्यांनी एक संदेश दिला आहे।